सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने पदयात्रा आयोजित केली असून ही पदयात्रा 4 पुतळ्यापासून सुरू झाली। पदयात्रेद्वारे काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून जय सिद्धेश्वर शिवाचार्य हे आज दुपारी उमेदवारी अर्ज भरणार असून त्यांचा प्रचार करण्यासाठी सेना भाजपच्या वतीने हेरिटेज या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे। या मेळाव्यासाठी शहर जिल्ह्यातून भाजप सेनेचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। देशाचा कारभार हा 56 पक्षांच्या भरवशावर चालत नाही, तर देश चालवण्यासाठी 56 इंचाची छाती आवश्यक आहे, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला दिले। तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी संपूर्ण आयुष्यभर महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचे काम केले असून त्यांना भाजपामध्ये घेऊ नका असा सल्ला यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला। नोटाबंदी, जीएसटी, फसव्या कर्जमाफीच्या माध्यमातून सरकारनं सर्वसामान्य जनता, शेतकरी व छोट्या व्यापाऱ्यांना नेस्तनाबूत केले। त्यामुळे स्वतःला देशाचे चौकीदार म्हणणारेच खरे चोर आहेत। त्यांनीच राफेल हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा केला। देशाच्या चौकीदारानंच देश खाल्ला अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला। राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे। सोमवारी सायंकाळी रणजितसिंग नाईक निंबाळकर मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। निवडणूक प्रचारात विरोधकांसाठी सर्रासपणे वापरण्यात येणाऱ्या वेडा, पागल, मेंटल या शब्दांवर मनोचिकित्सक सोसायटीनं आक्षेप घेतला आहे। हे शब्द मनोरुग्णांचे अवमान करणारे असून अमानवीय आहेत। त्यामुळे राजकारण्यांना निवडून प्रचारात या शब्दांचा वापर करण्यापासून रोखावे अशी मागणी IPSने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे। अमेरिकन बनावटीचे CH-47F-1 चिनूक ही शक्तिशाली हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत दाखल होणार आहेत। चंदीगडच्या एअर फोर्स स्टेशनवरील बेस रिपेअर डिपोट 3 BRD येथे एका कार्यक्रमाद्वारे या हेलिकॉप्टरचे राष्ट्रार्पण झाले। या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय हवाई दलाची क्षमता आणखी वाढली आहे। IPL T20 क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात हैदराबादकडून मिळालेल्या 182 धावांचे लक्ष्य कोलकाता संघानं 19.4 षटकात 4 बाद 183 धावा पूर्ण करून विजय आपल्याकडे खेचला। दुसऱ्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सनं मुंबईचा 37 धावांनी पराभव केला। दिल्लीच्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झाली। मुंबईचा संपूर्ण डाव 19.2 षटकात 176 डावात आटोपला। कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी। जागा देणे घेणे, प्लॉट खरेदी विक्री, फ्लॅट, दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल। 2 BHK, 1 BHK, 3 BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत। 7/12 उतारा काढणे, जागेवर नाव नोंदणी करणे, वारस नोंद करणे, विभागणी करणे, मोजणी करणे, मृत्यूपत्र तयार करणे, सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे, रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील। शॉप ॲक्ट लायसन्स काढून देणे, मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील। संपर्क अंजली मालाणी 8805 31 49 91 आणि 9960 83 37 67। पत्ता विजयराज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर। येस न्यूज मराठी आता मोबाईल ॲपवर न्यूज वेब पोर्टल, YouTube, फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी। 71,000हून अधिक सबस्क्रायबर्स, 1,45,00,000वर हिट्स असणारे येस न्यूज मराठीचे मोबाईल ॲप आजच प्ले स्टोअर मधून डाउनलोड करा।